नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय उपवासाची पुरी, म्हणजे राजगिऱ्याच्या पिठाची पुरी करतोय। एकदम सोपी, एकदम टेस्टी, पटकन होणारी अशी। आणि बघूया त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राइब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करीन त्यावेळेला तुमच्या मोबाईलमध्ये त्याची बेल वाजेल आणि तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल आणि म्हणजे तुम्हाला ती पटकन करता पण येईल। माझ्या रेसिपीना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा। तर आपण आता बनवूया उपवासाची पुरी। उपवासाच्या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला हवं आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे मी। हे 1 कप राजगिऱ्याचं पीठ आपल्याला बाजारात आरामात मिळतं। हे थोडंसं तूप फक्त लावण्यासाठी आपल्याला पिठाला, चिमूटभर मीठ आणि कोमट पाणी आपल्याला पिठाचा गोळा मळण्यासाठी हवा आहे आपल्याला, पीठ भिजवण्यासाठी। तर आपण पीठ मळायला घेऊया। पहिला पीठ मळण्यासाठी मी परात घेतली आहे। परातीमध्ये मी पीठ घालणार आहे, अगदी चिमूटभर मीठ, थोडंसं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घालणार आहे आणि हे हाताने मी त्याला कालवून घेणार आहे। उपवासाच्या पुऱ्या करते तसेच मी उपवासाची बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहे, तीसुद्धा याच्यानंतर येईल। ती नक्की बघा तुम्ही। छान कॉम्बिनेशन आहे हे राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची उपवासाची भाजी। अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आणि अगदी पोटभरीचं होतं हे। आपण अगदी ऑफिसला जाताना हे घेऊन गेलं तर मस्त संध्याकाळपर्यंत अजिबात भूक लागणार नाही। आपलं मी तूप छान एकजीव करून घेतलं याच्यात आणि आपण याला भिजवायला कोमट पाणीच घेणार आहोत। कोमट पाण्यानेच भिजवायचं आपल्याला। थोडं थोडं पाणी घालून मी भिजवणार आहे। गोळा करून घ्यायचा आपल्याला। आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत म्हणून मऊ मळणार नाही आहे, थोडंसं घट्टच। थोडासा तुपाचा हात घेणार आहे याला आणि वरून लावणार आहे। पुऱ्या मात्र मी शेंगदाणा तेलामध्ये तळणार आहे। तुम्हाला जर तुपात आवडत असेल तर तुम्ही तुपात तळल्या तरी चालतील। मळून झालं आपलं पीठ। हे मी 10 मिनटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनटांनी आपण पुऱ्या करायला घेऊया। 10 मिनटं झाली आहेत, झाकण काढणार आहे मी। मस्त जरा एकदा मळून घेऊया। छोटे छोटे गोळे करायचे आहेत किंवा एकच मोठी चपाती करून आपण त्याच्या पुऱ्या करू शकतो। मी याच्यासाठी पोळपाट लाटणं घेणार आहे आणि आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित गोळी करून घेऊया। सुका पीठ घेतलं मी, राजगिऱ्याचंच आहे आणि एकदम पातळ लाटायची नाही आहे, थोडीशी जाडसर आपल्याला हवी ही। आणि याला वाटीने मी गोल करणार आहे आणि अशा आपण पुऱ्या या करून बाजूला ठेवूया आणि अशा करून घेऊया सगळ्या पुऱ्या। आपल्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत राजगिऱ्याच्या पिठाच्या। 1 कपाच्या आपल्याला 7 ते 8 पुऱ्या होतात। एवढ्या साईजच्या एका माणसाला पुरेशा आहेत या। तर आपण हे आता तळायला घेऊया। तेल तापत ठेवलं आहे। मी या पुऱ्यांसाठी शेंगदाणा तेल वापरणार आहे, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता। शेंगदाणा तेल तापलं आहे माझं, याच्यात मी ही पुरी सोडणार आहे।
मस्त फुलली आहे. मीडियम आचेवर आपण तळायच्या त्या. मस्त झाल्या. काढणार आहे मी किचन टॉवेलवर, काढून घेणार आहे. अशा मी सगळ्या तळून घेते. तयार आहेत आपल्या राजगिरीच्या पुऱ्या. मस्त फुगल्या आहेत पुऱ्या आणि एकदम टेस्टी लागतात या. तुम्ही नक्की करून बघा. आणि पुढच्या वेळेला मी बटाट्याची भाजी करणार आहे उपवासाची. बटाट्याची भाजी उपवासाची आणि पुऱ्या, राजगिऱ्याच्या पुऱ्या अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. नक्की करा आणि नक्की खाऊन मला तुम्ही सांगा कशा झाल्यात ते. तयार आहे आपली उपवासाची पुरी. अतिशय सुंदर पटकन होणारी अशी मस्त. आणि पुऱ्या छान एवढ्या फुगल्यात की मस्त दिसतातही मस्त आणि तेवढ्या टेस्टीही लागतात. तर आपण आणि याच्याबरोबर पुरीबरोबर आपण खाणार आहोत बटाट्याची भाजी, पण उपवासाची. ही भाजी मी पुढच्या वेळेला करणार आहे. नक्की बघा ती आणि नक्की आवडेल तुम्हाला. कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे. ऑफिसला जाताना पण घेऊन जाऊ शकतो, घरात करून ठेवू शकतो. मस्त लागेल. नक्की करून बघा आणि नक्की आवडेल तुम्हाला. आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोचवा. असाच सपोर्ट करत राहा. आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना असंच लाईक देत राहा, त्यांना शेअर पण असेच करत राहा. आणि तुमच्या आशीर्वादाची खरंच खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.